नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत गणिताची सिरीज. तर प्रत्यक्ष सुरू करूया गणिताला. जाऊया स्क्रीनवर. इयत्ता 7वी विषय गणित, घटक मसावी लसावी. यामध्ये आपल्याला सराव संच 10 सोडवणार आहोत. मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या यांची आपण उजळणी करणार आहोत. तर सुरुवात करूया. जरा आठवूया, सर्वात लहान मूळ संख्या प्राईम नंबर कोणती? आता बघा, सर्वात लहान संख्या आपण नैसर्गिक संख्येचा जर विचार केला तर 1 आहे. परंतु 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. त्याच्यामुळे त्याच्यानंतरची मोठी संख्या कोणती आली? 2. 2 संख्या ही कुणाच्याही पाड्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. या 2च्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 ही समसंख्या आहे आणि समसंख्या मूळ संख्या असणारी ही एकमेव संख्या, म्हणजे दुसरी कुठलीही तुम्ही समसंख्या बघितलीत तर ती मूळ संख्या नाही. फक्त 2 ही एकमेव संख्या, एकटीच अशी संख्या आहे की जी मूळ संख्या आहे. पुढे आता मूळ संख्या आपण कशाला म्हणतो? तर ज्या संख्येला फक्त 1 व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या प्राईम नंबर म्हणतात. आता ही संख्या 2 बघा, ह्या संख्येला 1 ने भाग जातो आणि 2 ने भाग जातो, पूर्ण भाग, म्हणजे बाकी शून्यच व्हायला पाहिजे. तर म्हणून ही मूळ संख्या. 1 ते 50 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत त्यांची यादी करा. ठीक आहे. आता मी काय करतो माहिती आहे का? असा तक्ता केलाय की काय, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे 1 ते 10 मध्ये किती आहेत, 11 ते 20 मध्ये किती आहेत, 21 ते 30 मध्ये किती आहेत, 31 ते 40 आणि मग 41 ते 50. ही पद्धत जर तुम्ही वापरली ना तर जास्त सोयीचं ठरेल. तर 1 ते 10 मध्ये पहिला बघू. 2, 3, 5, 7. 1 मी मगाशी सांगितली मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 नंतर येते 2. 2 आहे का कुणाच्या पाड्यात? 1 आणि 2नीच त्याला भाग जाऊ शकतो. नंतर 3, त्याचा विभाजक पण 1 आणि 3च आहे. नंतर 4 ही समसंख्या आहे. मी तुम्हाला सांगून ठेवतो, 2 सोडली तर कुठलीही समसंख्या विचारात घ्यायची नाही, कारण तिला 2 ने भाग जात असतो. म्हणजे ती 2 तिला भाग जातो ना, म्हणजे तीच मूळ संख्या होऊ शकत नाही. नंतर बघा 5 आहे. 6 ही सम आहे, त्याच्यामुळे विचार केला नाही. 7चा विभाजक 1 आणि 7 आणि 8 सम आहे. 9 3च्या पाड्यात आहे बघा, म्हणजे 2, 3, 5, 7 या 1 ते 10 मधल्या आहेत. लक्षात राहतील 2, 3, 5, 7. आता 11 ते 20 मध्ये बघा, 11 घेतली, 12 घ्यायची नाही, 13 विचारात घेतली आपण. नंतर आपण 14 नाही विचारात घेऊन, ती समसंख्या आहे. 15 नाही, 3च्या पाड्यात आहे. 16 नाही, सम आहे. 17 बघा, 17 कुणाचंच पाड्यात नाही, 1 आणि 17च्याच आहे. 18 नाही आणि 19 आहे बघा. 19चं विभाजक 1 आणि 19च आहे फक्त, त्याच्या पलीकडे नाही. म्हणून 11, 13, 17, 19 पहिल्या 2, 3, 5, 7 नंतर 11, 13, 17, 19 एकूण 8 झाले बघा. आता 21 ते 30 मध्ये बघा, 21 येणार नाही, 3च्या आणि 7च्या पाड्यात आहे. 22 येणार नाही, सम आहे. 23 आहे बघा, 23चं विभाजक 1 आणि 23 आहे. 24 सम आहे, 25 5च्या पाड्यात आहे. 26 सम आहे, 27 3च्या पाड्यात आहे बघा. 28 सम आहे आणि 29 बघा. 29चे विभाजक 1 आणि 29 हे 2च आहेत, म्हणून 23 आणि 29 10 झाल्या का बघा. 4, 4, 8 आणि 2 10. 31 ते 40 मध्ये बघू. 31 आहे, मूळ संख्या आहे बघा. 32 नाही घेऊ शकत, 33 3नी भाग जातो बघा. 3ची कसोटी काय, अंकांची बेरीज करा आणि त्याला 3नी भाग जातो का बघा. 33 मध्ये 3 आणि 3ची बेरीज केली 6. 3च्या पाड्यात आहेत ना, म्हणजे भाग जातो. मग ती 33 नाही. 34 सम आहे. 35 5च्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आहे. 36 2नी भाग जातो कारण सम आहे. 37 37ला मात्र 1 आणि 37नेच भाग जाऊ शकतो, हे 37. नंतर 38 सम आहे. 39 3 आणि 9 12 होतात बघा 3च्या कसोटीत, म्हणजे 3नी भाग जातो. 13 39 आपल्याला माहिती आहे. तर 31 आणि 37 या 2 मिळाल्या, म्हणजे या 4 या 4 8 या 2 10 या 2 12. आता 41 ते 50 मध्ये बघू आपण. 41 43 आणि 47 किती आहेत बघा. 41 नंतर 43 42 सम आहे.
नंतर 44 सम आहे, 45 पाचनी भाग जातो, तीननी भाग जातो, 46 सम आहे, 47 47चे विभाजक 1 आणि 47च आहे, 48 सम आहे, 49 7च्या पाड्यात आहे बघा, 7 49 म्हणजे एकूण किती झाल्या, म्हणजे या ठिकाणी बघा एकूण किती मूळ संख्या आहेत त्याची यादी केली की नाही आपण, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 3 15 मूळ संख्या आहेत. पुढे जाऊया. खालील संख्यांपैकी ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांभोवती वर्तुळ करा. 17चा विभाजक कुणीही नाही, 1 आणि 17 कुणीही नाही म्हणजे 1 आणि 17 सोडून दुसरा कुणी नाही, म्हणून ही मूळ संख्या आहे. गोल केलं बघा. नंतर 15 3च्या पाड्यात आहेत बघा, म्हणजे ही मूळ संख्या आहे का, नाही, ही संयुक्त संख्या. 4 2च्या पाड्यात आहे, म्हणजे ती संख्या स्वतः आणि 1 याला सोडून एक विभाजक आहे ना 2, म्हणजे ही नाही घेऊ शकत. 3 आहे बघा मूळ संख्या, आपण मगाशी बघितली. गोल करूया, केला. 1 मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 2 आहे मूळ संख्या, ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. 12 2नी भाग जातो, 3नी भाग जातो, 4नी भाग जातो, 6नी भाग जातो, म्हणजे हे संयुक्त आहे. 23 मूळ संख्या आहे बघा, ह्याचं विभाजक 1 आणि 23च आहे. नंतर 27 नाही, 3च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे. 35 5च्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आहे, नाही, संयुक्त आहे ही. 41 मात्र मूळ आहे बघा, आणि 43 पण मूळ आहे बघा. ह्या दोन्ही लागोपाठ आल्यात. दोन्ही मूळ आहेत. 58 समसंख्या आहे, त्याच्यामुळे ही संयुक्त आहे. 51 अंकांची बेरीज करा बघा, 5 आणि 1 6 म्हणजे 3नी भाग जातोय ना. 17 1 17, 17 2 34, 17 3 51 म्हणजे 3 विभाजक आहे याचा, आणि 17 पण विभाजक आहे, म्हणजे ही पण नाही. 72 समसंख्या तर फक्त 2च आहे ना मूळमध्ये. 79 ही मूळ संख्या आहे. 91ला 7नी भाग जातो, 7 1 7, पुन्हा बाकी राहिली 2, पुन्हा 3 7 3 21 म्हणजे 13 7 91. 97 मात्र मूळ आहे, याला गोल करा बघा. म्हणजे आपण किती संख्यांना गोल केले, 1 2 3 4 5 6 7 8 ह्या म्हणजे संख्या दिल्या होत्या, त्यातल्या 8 संख्यांना आपण गोल केलेत. पुढे जाऊया. सहमूळ संख्या को प्राईम नंबर्स, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. आता बघा, तुम्ही मूळ संख्या आणि सहमूळ संख्या याच्यामध्ये बरीचशे मुलांची गल्लत होते, तर तिथंच चुकायचं नाही. मूळ संख्या म्हणजे काय, त्याचा विभाजक 1 आणि ती संख्या. सहमूळ संख्या जी असते ना, त्याच्यात त्या 2 संख्यांचा विचार करायचा. त्या मूळ संख्या असतील असं नाही, त्या संयुक्त संख्या पण असू शकतात, फक्त त्या 2 संख्यांच्या जोडीचा विचार केला जातो. बघा इथे तुम्हाला प्रत्यक्षात कळेल. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या, रिलेटिव्हली प्राईम नंबर्स असे म्हणतात. काय म्हणतात, रिलेटिव्हली प्राईम नंबर्स, किंवा आपण त्याला मराठीत सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतो. आता बघा, 10 ही संख्या काय मूळ नाही आहे. 21 पण मूळ नाही, कारण 10चा विभाजक 2 आहे, 5 आहे. 21चा 3 आहे, 7 आहे. 1 आणि 21 तर आहेतच, पण त्याला सोडून आणखीन काय आहेत, 3 आणि 7 पण आहेत. 10ला पण 2 आहे, 5 आहे, तो वेगळा आहे, बरोबर ना. पण तरी या सहमूळ संख्यात, कारण मूळ संख्या आणि सहमूळ संख्यांमध्ये फरक आहे. तो फरक हा आहे की या दोघांचे विभाजक बघा, त्याच्यात सामायिक विभाजक म्हणजे दोन्हीकडे असणारा सारखा विभाजक फक्त 1 असतो. आता प्रत्यक्षात बघू. 10चे विभाजक बघा, 10ला कुणी भाग जाऊ मग कोण भाग लावू शकतो, 1 2 5 आणि 10 पूर्ण भाग म्हणतोय आम्ही. नंतर 21 1 3 7 21. आता याच्यामध्ये बघा, फक्त एकच हा असा आहे की जो सामायिक आहे, दोन्हीकडे विभाजक, म्हणून ह्या संख्या सहमूळ संख्या आहेत. आता बघा, या सुद्धा बघा, 4 आणि 9, 4चे विभाजक काय येतील, 1 2 4. 9चे विभाजक काय येतील, 1 3 9.
फक्त एकच विभाजक असा आहे की जो दोन्हीकडे आहे, म्हणून ही जोडी पण समूळ संख्या झाली. 21-22 समूळ संख्या, 22-23 समूळ संख्या, 23-24 ह्या समूळ संख्या. ह्या जर बघितलं ना तर तुम्ही क्रमवार संख्या आहेत बघा. 21 नंतर 22 येते, 22 नंतर 23 येते, 23 नंतर 24 येते. लक्षात आलं. 2 क्रमवार संख्या समूळ असतात, त्याचा पडताळा घ्या. ठीक आहे, ते तुम्ही करा. आता पडताळा घ्या, त्याचे विभाजक लिहून काढा. जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर्स, ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता सहमूळमध्ये मूळ संख्यांचा काय संबंध येत नव्हता, पण जोडमूळ संख्येचा मूळ संख्येशी संबंध आहे. कसा? तर जोडमूळ संख्या या मूळ संख्या असतातच, पण त्या ज्या 2 मूळ संख्या आहेत ना त्याच्यातला फरक हा 2चा आहे. बरोबर आहे. बघूया आपण प्रत्यक्षात करून. जसे 3 मूळ संख्या आहे, 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि ह्यांच्यातला फरक आहे तो 2चा आहे, कारण 3 नंतर 4, 4 नंतर 5 म्हणजे 2चा फरक आहे. 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, 5 नंतर 6, 6 नंतर 7 म्हणजे 2चा फरक आहे. 11 आणि 13 मूळ संख्या आहेत, त्या दोघांचा फरक 2चा. बघा 13तून 11 गेले 2. 29 आणि 31 मूळ संख्या आहेत, त्यांच्यातला फरक 2चा आहे, म्हणजे 31मधून तुम्ही 29 वजा केले तर 2 होतात. यांना म्हणायचं जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर्स. लक्षात आलं. मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यातला फरक 2चा आहे, त्या जोडमूळ संख्या. आपण काय बघितलं? मूळ संख्या बघितल्या, जोडमूळ संख्या बघितल्या आणि समूळ संख्या बघितल्या. आता सराव संच 10 तुम्ही स्वतः सोडू शकता, पण समजा जर काय वाटलं आपली उत्तर बरोबर आहेत का काय आहेत पाहायला, मग तुम्ही आता व्हिडिओ बघा. जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? तर कोणती आहे? एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. बरोबर. पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघा. पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. आता मला सांगा, सहमूळ संख्या म्हणजे तुम्ही काय बघितलं की बाबा त्या 2 संख्या आहेत त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक हा फक्त एकच असतो, त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. मग आता याच्यामध्ये आपण बघू. पहिली 4 आणि 5 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात, हे आपण बघितलं होतं. बरोबर ना. ह्याचा विभाजक काय येणार? 1, 2, 4 आणि ह्याचा विभाजक 1 आणि 5. ठीक आहे. ही आहे. ही का नाही? कारण ही 8 आहे, ही 14 आहे. ह्या दोन्ही समसंख्या आहेत, म्हणजे दोघांनाही 2नी भाग जातो, म्हणजे मग त्यांचा विभाजक 1 सोडून आणि ती स्वतः संख्या सोडून वेगळी आहे ना, म्हणून एक ती स्वतःचा विचार नाही करत आपण, एक फक्त विभाजक पाहिजे, म्हणून ही नाही आहे. आता 17 आणि 19 बघा आहे. बरोबर ना. दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांचं विभाजक 1 आहे. 27 आणि 15 3नी भाग जातो बघा दोघींनाही. 3 9 27, 3 5 15 म्हणजे हे नाही, म्हणजे ह्या 2च जोड्या आपल्याला मिळाल्या. 4 आणि 5 17 आणि 19. पुढे जाऊया. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा, त्या किती आहेत ते लिहा. पुढे बघा. 25 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90. हे असं का लिहितो? म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. तर 25 ते 30 मध्ये बघा, मगाशी आपण बघितलं 21 ते 30 मध्ये कोणते होते? 23 आणि 29 होते. आता 25 पासून पुढे म्हणून 29च राहिले. 31 ते 40 मध्ये कोणते आहेत बघा? 31 37. याच्यावर आपण चर्चा केली म्हणून मी परत त्याच्यावर काही स्पष्टीकरण देत नाही. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47, 51 ते 60 मध्ये 53, 59, 61 ते 70 मध्ये 61, 67, 71 ते 80 मध्ये 71, 73, 79, 81 ते 90 मध्ये 83, 89 आणि 91 ते 100 मध्ये 97. एकच संख्या आहे. आता या सगळ्या मोजायच्या का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. एकूण किती मूळ संख्या आहेत 25 ते 100 पर्यंत? एकूण मूळ संख्या 16 आहेत. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. आता
आता जोडमूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला मी सांगितले की अशा मूळ संख्या बघा की ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे, बरोबर आहे. मग आपण काय करूया, 51 ते 100पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत ना त्या पहिल्या लिहून घेऊ आणि मग त्याच्यात बघू, ठीक आहे. पहिली मिळाली 53, नंतर 59, नंतर 61, नंतर 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97, ठीक आहे. या मी सर्व जोडमूळ संख्या लिहिल्या हां, आणि ह्या क्रमाने लिहिल्या, त्याच्यामुळे ते बघायला सोपं जाईल. आता बघा 53 आणि 59मध्ये कितीचा फरक आहे, 6चा फरक आहे. आपल्याला फरक कितीचा पाहिजे, 2चा. ही 53 घेऊन चालेल का, नाही, उडून या तिला बाजूला, चला नको तू आम्हाला. आता बघा 59 आणि 61 ह्या दोन्ही मूळ संख्या आणि दोघातला फरक बघाल तर तुम्ही 2चा आहे. 59 नंतर येतं 60, 60 नंतर 61, म्हणजे 2चा फरक आहे. म्हणजे ही घ्यायला लागेल आपल्याला. ही एक मिळाली ना या जोडमूळ संख्या. आता 61 आणि 67 नाही ना, खूप फरक आहे, 6चा फरक आहे. ह्या नाही होणार जोडमूळ. 67, 71 होऊच शकत नाही, 4चा फरक आहे ना. मी 67 पण नको आपल्याला, ती पण गेले. आता 71 ते 73 बघा, 71 नंतर येतं 72, 72 नंतर 73, म्हणजे 2चा फरक आहे की नाही. म्हणजे ही जोडी झाली, जोडमूळ संख्या झाल्या की नाही. 73 ते 79 6चा फरक आहे बघा, त्यामुळे ही नाही होणार. आणि 79 ते 83 4चा फरक आहे, म्हणजे ही 79 नकोच आपल्याला. आता 83 ते 89 मध्ये 6चा फरक आहे बघा, हे 83 तरी कशाला पाहिजे, नको आपल्याला 83. हां, आणि 89 ते 97 मध्ये 8चा फरक आहे, दोन्ही नको आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जोडमूळ संख्या कोणत्या मिळाल्या, 59, 61 व 71, 73 या जोडमूळ संख्या आहेत. 51 ते 100पर्यंतच्या 2च आहेत बघा. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या, ह्या भरपूर येऊ शकतील, खूप येतील. तुम्हाला तुम्ही विचार करा, तुम्हाला भरपूर मिळतील. पण इथं आपल्याला प्रश्न विचारला म्हणून मी 5 जोड्या दाखवतो. 2 आणि 5 आहे ना, ही एक जोडी, कारण यांचा विभाजक कोण, एकच आहे दोघांचं, सामायिक विभाजक. 3 आणि 4 दोघांचा सामायिक विभाजक एकच आहे. 4 आणि 7 सामायिक विभाजक एकच आहे. 5 आणि 8 सामायिक विभाजक एकच आहे. 6 आणि 11, ठीक आहे, यांचाही सामायिक विभाजक एकच आहे. 1 ते 50 मधल्या जेवढ्या क्रमवार संख्या येतील ना त्या सगळ्या सहमूळ संख्या आहेत बघा, म्हणजे सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्याच्यामुळे ते तुम्ही तुमच्या मनाने हवं ते उत्तर लिहा. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या, कोणत्या आहे पण आपल्याला माहिती आहे कोणती पाहिजे, कारण मूळ संख्यांपैकी समसंख्या एकच आहे की नाही, ती म्हणजे 2. झालं की नाही उत्तर. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि जे बेलचा आयकॉन आहे ना त्यालाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.